ह्यामध्ये आरोपी एकटाच आहे आणि तो जसा मी सांगितला शेजारी राहणाराच आहे आणि नेहमी ओळखाणी येजाचा तो आहे. कुठं सापडलंय सर? आरोपी मेजर आहे, 25 वर्षाचा आहे. काय काम करतो? तो शेतमजुरीचं काम करताय. कुठं सापडलं सर? तो गावातही सापडला आहे. तो हे सगळा केल्यानंतर पिंपलवंडी गावात हे कृत्य केल्यानंतर तो घरीच आला होता आणि ते गाव परिसरात ही फिरत होता. त्यांनी सर्च या मुलीचं जॉईन केला असं काही आहे का? तुमचं तो ही वॉज नॉट पार्ट ऑफ दिस फॅमिली अँड विलेजर्स? नाही, त्या तसं नाही काही. कारण ते आपल्याकडे ज्यावेळी माहिती प्राप्त झाली, आपली टीम गावात गेली आणि त्यावेळी आपण ज्यावेळी विचारपूस करत होतो, आता शेजाऱ्याकडे आपण विचारपूस करतो कोणाच्या घरी गेले की नाही, आणि त्यावेळी एका टीमला आमचीला ते गावाचे एका व्यक्तीने सांगितलं की त्याच्याबरोबर असं दिसून आले आहे, पण तेव्हापर्यंत त्याच्याकडे अगोदर ही विचारपूस चालू होती, म्हणजे जसं सगळे शेजारी लोकांकडे आपण करतोय. आणि म्हणून तर त्याला अधिक विचारपूस केली, प्रश्न विचारले, तर हे आपले समोर आलेली. त्यांनी स्ट्रँग्युलेशन केली आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक वरती चालवलं जाण्याची मागणी केली जाते. नसरापूरच्या घटनेमध्ये जे पद्धतीने प्रकरण फास्ट ट्रॅक वरती चाललं आणि 15 दिवसांमध्ये चार्जशीट दाखल झालं, तशीच प्रक्रिया घटनेमध्ये होईल का? स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्याशी फोनवरती संवाद साधला अशी माहिती मिळते. कोणाकोणाचे तुम्हाला आतापर्यंत फोन आलेले आहेत आणि काय सांगितलं? ही आता फोन कोणाचे किती आले ते त्या बातमीत आपण ना जाताना महत्त्वाचं हे आहे की 15 दिवस जे आहे ते 15 दिवसात ते आता आपण जे चार्जशीट जे आहे ते दाखल करणार आहोत आणि त्याच्यात आपण सांगल्याप्रमाणे माननीय DCM मॅडम यांनी त्या केसबाबत विचारणा केली होती आणि त्यासाठी अजून जे आहे ते जे सामाजिक आणि लोकप्रतिनिधी आहे त्यांच्याशी विचार झालेला आहे. त्यांनी विचारपूसचे त्यांना प्रश्नाचे उत्तर देण्यात आलेले आहे. ती काही दिवसापासून त्याची तब्येत बरोबर नसल्याने काही वेळापासून ती शाळेनं जात होती. काही वेळापासून 9.5 years old. तसला काही आतापर्यंत तपासात समोर आलेला नाही आहे, पण तपासात असा काही समोर आला ते नक्की त्या दिशेने सुद्धा तपास केला जाईल. नाही, तसं काही मारहाणचे जे आता निक्वेस्ट पंचनामा आणि PMची रिपोर्टमध्ये आपल्याला सविस्तर जे आहे ते माहिती प्राप्त होईल, परंतु स्ट्रँग्युलेशन तर झालेली आहे त्याबाबत मी आपल्याला सांगितलेलं आहे. हो, हे बोथ सेक्शन जे आहे लावण्यात आलेले आहे. पॉक्सोचे सेक्शन आहेत आणि त्याच्याबरोबर BNS 103 आहे, BNS 64 आहे, BNS 65(2) आहे, BNS 137 2 आहे, BNS 140 1 आहे आणि पॉक्सोचे सेक्शन 4, 6, 8 आणि 12 लावण्यात आलेले आहेत.